बाबा हे सगळं काय घडतंय? या घरात काहीतरी विचित्र आहे का? बाबा तू का घाबरलायस एवढा? मला काही कळत नाहीये. बाबा माझ्या या सगळ्या विश्वासच बसत नाहीये. आपण इथून निघालो आणि आपण परत इथेच आलो. तू म्हणतोयस तसं आपण चंद्रविलास मध्ये अडकलोय का? शरू तू काही काळजी करू नको. तुला काही होणार नाहीये. मी तुला काही होऊ देणार नाहीये. तुझा बाबा तुला खरंच काही होऊ देणार नाहीये. आपण जाऊयात. एक ना एक दिवस आपल्याला या चंद्रविलास मधनं बाहेर पडावंच लागेल. आपण जाऊयात इथनं. म्हणजे आता फक्त मी जे सांगेन तेवढंच करायचंय. तुला कळलं? शरू तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाबा. मग मी जे बोलतोय तेवढंच आता करायचं. माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला इथनं बाहेर काढणार. असं नका बोलू महाजन. चला विभावरजी आपल्याला हिला कुठल्या तरी सेफ ठिकाणी ठेवायला पाहिजे. चला या. बाबा पण महाजन हे सगळं काय घडतंय? तुम्हाला काही कळलंय का? सांगतो नंतर सांगतो. शरू तू इथेच थांबायचा. मला न विचारता बाहेर यायचं नाही. कळलं? काय झालं? तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? माझा अजूनही देवावर विश्वास नाहीये. माझ्या पोरीला इकडे सुरक्षित जागा मिळाली म्हणून मी तिला इथे आणलंय. महाजन तुम्ही इथपर्यंत आलायत हा काही निव्वळ योगायोग नाहीये. आणि शोधलं तर देव पण सापडतो असं म्हणतात. पण मला शोधायचाच नाहीये देव. श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये मी कधी अडकलोच नाहीये. देवापेक्षा माणसाचं कर्तृत्व जास्ती महत्वाचं होतं असंच मला शिकवलं गेलं आणि तेच मी फॉलो करतोय. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीच्या मागे शास्त्र आहे हे माझं अजूनही ठाम म्हणणं आहे. ठीक आहे महाजन तुम्हाला वाटतंय तसं पण माणसाच्या अक्कलना पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात. तो आहे म्हणून आपण आहोत. तुमचा जर का देवावरती विश्वास आहे तर तुम्ही असं स्वतःला कधी विचारलंय का हो की आपण असे का आहोत? आपण असे दुःखी कष्टी असे घाबरलेले का आहोत आपण? आणि खरंच जर का तो आहे तर तुमच्या देवाला सांगा माझ्या मुलीवरचं हे संकट टळू दे. कितीही हात जोडा पाय धरा त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही. आता काही क्षण तुरलेत. काहीच घटिका. अनंता तुला इथं यावंच लागेल. देव परमेश्वर भगवान कोणी सुद्धा या ठिकाणी माझ्यापेक्षा उजवं ठरू शकत नाही. कारण नरहरपंत या चंद्रविलास मध्ये आहे. कुठलीही दैवी शक्ती हे शरीरांतर रोखू शकत नाही. आता शरीरांतर होणार
अनंता, तुझा देह आता मला मिळणार. नाना! बाबा मला वाचव. बाबा, बाबा. माझं नाव इथं का बसलायत? चला बघू. महाजन, एक सांगू, मला माहित नाही तुमच्या मनात नेमकं काय चाललंय. मला माहित नाही या चंद्रविलास मध्ये नेमकं काय चाललंय. पुढं काय होणार आहे हे पण मला माहित नाही. पण एक सांगते, कुठल्याही परिस्थितीत मी तुमची साथ सोडणार नाही. समोर आलेल्या संकटाचा सामना मी तुमच्या सोबतीने करीन. प्रॉब्लेम तोच आहे, संकट समोर न येत नाहीये, मागून येऊन पाठीत वार करतंय. संकट जर समोर न आलं तर जगातला कुठलाही बाप ते फेस करण्यासाठी तयारच असतो. महाजन, शर्वरीच्या जीवाला काही धोका आहे का? हो आहे. आधी माझा कशावरतीच विश्वास नव्हता, अगदी कशावरही. पण नंतर मला जे काही विचित्र अनुभव येत गेले त्याच्यामुळे मला त्या अनुभवांनी असं विचार करायला भाग पाडलंय. नेमकं काय अनुभवलंय तुम्ही? गौरीजी, नानांचं मरण, तुमच्या सासूबाईंचं मरण आणि शशीचं मरण मला माझ्या स्वप्नात दिसलं होतं. त्या तिघांचंही मरण माझ्या स्वप्नात जसं झालं तसं सत्यात झालं. आणि म्हणून शर्वरीला नाही 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 महाजन, असं काही होणार नाहीये. आणि आपण दोघं असताना तिला कसं काय काही होऊ शकतं? गौरजी, तुम्हाला आठवतंय नाना जाताना काय म्हणाले होते? नरहर पंतापासून तिला वाचवा. जो माणूस एक अक्षर सुद्धा बोलू शकत नव्हता तो जाताना म्हणाला, शर्वरीला नरहर पंतापासून वाचवा. आणि म्हणून मी नरहर पंताचा शोध घेतोय. म्हणून मला त्याला विचारायचंय, का माझ्या मुलीच्या मागे लागलायस? का तिच्या जीवावर उठलायस? का? नाही अनंता, मी तिला नाही बोलावलं इथे. ती झाली स्वतःच्या पायाने चालत या नरहर पंताकडे. त्याच्या येण्याचं एकच कारण, तुझ्या लेकीच्या बळीशिवाय शरीरांतर शक्य नाही. मग तिला सोडून कसं चालेल? माझी शर्वरी माझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी इथे आली. माझा भूतकाळ काय सांगणार हो तुम्ही माझ्या भूतकाळाबद्दल? माझ्या मुलीला ज्या गोष्टीपासून मी पळत होतो, लांब जात होतो, तिला लांब ठेवत होतो, तेच जाणून घेण्यासाठी ती इथे आली. सांगा ना, काय सांगणार हो तुम्ही? माझा बाप व्यभिचारी आहे, माझा बाप बाहेर खेळली आहे, हे सांगणार होतो? ज्या माणसावरती माझ्या मुलीने जीवापाड प्रेम केलं त्याच माणसाने तिच्या आजीला म्हणजे माझ्या आईला माझ्या नजरेसमोर पेटवून दिली, हे सांगणार होतो मी?
माझी बहीण नंदा नानांमुळे गायब झाली हे सांगणार होतो. जाता जाता एक भयानक सत्य मला त्यांनी सांगून टाकलं, ज्याचा माझ्याशी, या चंद्रविलाशी, माझ्या पोरीशी काय संबंध आहे हे मला माहिती सुद्धा नाहीये. काय सांगणार होतो मी माझ्या शरूला, आणि एवढं सांगून तिचं समाधान होणार आहे का हे मला माहितीच नाहीये. कारण ती पुन्हा पुन्हा येऊन मला विचारणार आहे, बाबा तुझा पास्ट काय आहे, मला जाणून घ्यायचं. माझ्या भूतकाळाने माझा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. ही कुठनं आली? हिला बाहेर जायचा रस्ता माहिती असेल का? तुम्ही थांबा, मी बघून येतो. शर्वरी, अगं तू कधी उठलीस? तुला झोप लागली होती ना? झोप उडाली आता. तारा, 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 कुठे होतीस तू? अशी का बोलतीये? काय हिच्या मनात? तारा, तारा, कुठेस तू? काय चाललंय हे सगळं? वाड्याची सगळी दारं बंद काय आहेत? हा, काय चाललंय हे? शरीवरी बरी आहे ना? मला तिला घेऊन बाहेर जायचंय, पण सगळी दारं बंद आहेत. ऐक ना, तू मगाशी बाहेर गेली होतीस ना? दुसरा कुठला रस्ता आहे का? बोल ना. हा नरहर पंत कोण आहे आणि तो माझ्या पोरीच्या जीवावर का उठलाय? सांग मला. मला हे सगळं थांबवायचंय. आता कशाला थांबवायचे? आता तर खरी सुरुवात आहे. हे तारा, अनंत महाजन, तुझा ताबा नाही आता तुझ्यावर. सरकारांकडे तुझा ताबा. आता तुला तेच करावं लागेल जे सरकारांची इच्छा आहे. पोरीला बलीसाठी तयार कर म्हणलं की तिला तयार करावं लागेल. तुला विधीत बसावं लागल. तुला लेकीचा बली द्यायला तिला तयार करावं लागल. आणि एकदा का लेकीचा बली दिला ना, मग सरकारांचा तुझ्या शरीरात प्रवेश होईल. आता नाही वाटणार आगीची भीती. कारण तू आता भावली आहे सरकारांच्या इशाऱ्यावर नाचणारी. उठ म्हणलं की उठायचा, बस म्हणलं की बसायचं, बली दे म्हणलं की बली द्यायचा. शर्वरी थांब. का? ऐक माझं, थांब, बस बस इकडं. मी बाबाचं बोलणं ऐकलंय.
बाबांनी हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? अगं तू लहान आहेस ना म्हणून. हं? मी 16 वर्षांची झाली आता. पण बाबांनी सांगितलंय की कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं. नाही, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय बाबाशी. शर्वरी, अगं ते परत आल्यानंतर बोल ना. नाही, मला आत्ताच बोलायचंय. बाबाला आधाराची गरज आहे. मी बघितलं बाबाच्या डोळ्यात पाणी होतं. बाबाला माझी काळजी वाटते ना, मला त्याला सांगायचंय. त्याला माझी काळजी घ्यायची खरंच काही गरज नाहीये. हो, पण हे सगळं ते परत आल्यानंतर सांग. हा, नाही, मला आत्ताच बोलायचंय बाबाशी. अगं शर्वरी, तू नरहर पंतांना कुणीच थांबवू शकत नाही. नाना पण थांबवू शकले नाही. आता तुला यज्ञविधी पूर्ण करावा लागन. तुला बली द्यावा लागन. मग सरकार तुझ्या शरीरामध्ये बाबा, 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 हे आत्ता मला काय झालं होतं? मी ताराशी बोलायला आलो, मग बोलता बोलता मध्येच मला काहीतरी झालं. असं संमोहित झाल्यासारखं का वाटलं असेल मला? म्हणजे ताराने मला... मालक नाही तिथं. कुठे गेला बाबा? माहित नाही. शरूच्या आवाजाने मी भानावर आलो. हो हो, पण मला हा खेळ सत्य समजून घेण्यासाठी चालू ठेवावा लागेल. हो हो, चालू ठेवावा लागेल. अनंत महाजन, पोरगी हुशार आहे तुझी. पण नरहर पंत तिच्यापेक्षा हुशार आहेत. नवरा बायकोनं मिळून बली द्यावा लागतो. म्हणून झालंय तुझं लग्न. आता बाहेर जाऊन औषधवाल्या बाईला, तुझ्या बायकोला सांगायचं पोरीला तयार करायला. आणि तू पण तयार व्हायचं विधीसाठी. विधीचे कपडे ठुलेत तिकडं. मालक वाट बघत आहेत तुझी तलगरामध्ये. तलगरामध्ये विधी होणार. नानांनी पण हा विधी केला होता मालकाच्या सांगण्याप्रमाणे. सगळं केलं त्यांनी सरकाराच्या सांगण्याप्रमाणे. आणि मग तुझ्या बहिणीचा बली दिला तिथं. अशीच गेली तुझी बहीण नंदा. विधी म्हणजे नंदाताई या विधीला बळी गेली? आणि मग सरकारने नानाच्या शरीराचा ताबा घेतला. म्हणजे नाना निर्दोष होते, त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात होतं. ते मला हेच सांगायचा प्रयत्न करत असणार, पण ते मला कधीच कळलं नाही. अनंत महाजन, तुला पण बापाच्या पावलावर पाऊल टाकून तेच करावं लागन. यज्ञविधी अखंड चालतोय. अमावस्या सरायच्या आत हा विधी पूर्ण करावा लागन. शरीरांतर व्हावं लागन. बली द्यावा लागन. मी विधीला तयार आहे.